पोळी एवढी सॉफ्ट असावी की हे बघा पुरण त्यामध्ये व्यवस्थित भरलेलं आहे. तूप होळी रे होळी आणि पुरणाची पोळी ही आरोळी फार पूर्वीपासून लहानपणी म्हणजे जसा होळीचे दिवस आले की आम्ही एक तर लाकडं जमा करायला सुरुवात करायचो. गल्लीमध्ये आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी काही जुनी लाकडं असतील, काही झाडाची खोडं असतील किंवा पुठ्ठ्याचे आपल्या खोक्याचे पाट्या असतील, त्या सगळ्या गोळा करून त्याची होळी पेटवायची. हा कार्यक्रम 15 दिवस आधी सुरू व्हायचा आणि ह्याची चाहूल कधी लागायची की पळसाला फुलं जेव्हा लागायची, ऑरेंज रंगाची फुलं ती एक वेगळ्या प्रकारची असते. तुम्ही बघा, की ते पाण्यात टाकलं, की त्याचा छान रंग तयार होतो आणि तो रंग आम्ही मग रंगपंचमीच्या दिवशी, धुळवडीच्या दिवशी हा खेळायचो. आणि पुरणाची पोळी ज्या दिवशी होळी जाते त्या दिवशी. आजची पुरणाची जी पोळी आहे ती पारंपरिक पद्धतीने पाट्या वरवंट्यावर लाटलेली शास्त्रशुद्ध अशी आहे. चला सुरुवात करूया. साधारण एक 2 वाट्या चण्याची डाळ घेतली मी आणि तिला स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचं. आणि जेवढी डाळ होती त्याच्या जवळपास तिप्पट पाणी मी यात घातलं. त्यानंतर यामध्ये घालू आपण पाव चमचा हळद. आता ही पुरणपोळी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. काही ठिकाणी तुरीच्या डाळीची सुद्धा पुरणपोळी बनवतात, म्हणजे गुजरात साईडला. आपल्या इथे चण्याची डाळ वापरतात आणि साऊथमध्ये सुद्धा ही पुरणाची पोळी बनवण्याचा प्रयोग होत असतो, पूर्वीपार होत आलेला आहे. आणि याची नावं सुद्धा काय काय छान छान आहेत बघा. ओबट्टू, बोबट्टू, होलिगे, पोळे, बोली, बक्षमुलू, पुरणपुरी ही अशी वेगवेगळी नावं आहेत त्याची. अर्थात मला असं वाटतं की साऊथमध्ये ज्याप्रमाणे सांबाराची टेस्ट बदलत जाते, करण्याची पद्धत बदलत जाते, त्याचप्रमाणे पुरणपोळी तयार करण्याची सुद्धा पद्धत बदलत असेल, आहेच. याआधीसुद्धा आपण पुरण घातलेला एक वडाचा प्रकार बनवला, तो साऊथचा. राजा सोमेश्वर याने 12व्या शतकामध्ये मनुचरित्र लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. त्याला बक्षम असं म्हटलेलं आहे त्यावेळी. आणि मग मे बी त्यावेळी तर गहू नव्हता, मग त्याचं कहर कसलं असेल तर कदाचित तांदूळाचं असू शकेल. आणि एवढ्यावरच हा विषय संपत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी राजमाता जिजाऊला जेव्हा डोहाळे लागले होते तर भक्कम पुरणपोळी असा उल्लेख आढळतो की भातापासून तयार केलेली पुरणाची पोळी. मी केली आहे ती एकदा, मला वाटतं दाखवली पण आहे. दाखवली का रे? दाखवली आहे. तर तुम्हाला दिसेल तर तुम्ही ती बघा, एकदा पुन्हा करा. पण सध्या पुरणाची डाळ शिजवायची आहे आणि पुरणाची डाळ शिजवायला ठेवलेली आहे. आपण कणिक भिजवून देऊ. बघा कशी कणिक भिजवतात. ही साधारण आपण 2 वाट्या कणिक घेतली. यामध्ये साधारण 3 चमचे तेल, 1 पाव चमचा मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं पहिले. ही प्रोसेस फार महत्त्वाची असते की तेल आणि कणिक हे व्यवस्थित एकत्र व्हायला हवं. म्हणजे प्रत्येक कणकेच्या कणापर्यंत तेल पोचायला हवं. आणि हे सोपं कसं होईल यासाठी आपण या यंत्राचा वापर करू. हे यंत्र असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही सरळ चाळणी वापरली तरी चालेल. यामुळे कसं होतं की पूर्ण कणकेला ते तेल मीठ व्यवस्थित चोळलं जातं. आता जेवढी कणिक असेल तर समजा 1 किलो जर कणिक असेल तर 600 ml पाणी यात घालायचं. सैलसर भिजवायची कणिक आपल्याला. आपण ही कणिक व्यवस्थित भिजवून घेऊ. पुन्हा अगदी 1 चमचाभर तेल घालायचं. थोडं तेल हाताला लावून ज्या बोलमध्ये कणिक आपल्याला ठेवायची आहे त्या बोलमध्ये सुद्धा तेल लावून ठेवायचं, म्हणजे कणिक चिकटणार नाही. आणि ह्याला एकदा छान आपण तेलाच्या हाताने मळून घ्यायचं.
आणि एक 10 मिनिटाला झाकून ठेवू. आणि कणिक नरम व्हायला यामध्ये भरपूर असं तेल घालून ठेवतात, यामध्ये बुडवून ठेवतात. ही डाळ अशी जी आहे ही बोटचे पी शिजली पाहिजे. म्हणजे कसं की ही डाळ अशी हातात घ्यायची आणि बोटाने क्रश केली तर ती क्रश व्हायला हवी. ही अशी आपण काढून घेऊ. असं पाणी वेगळं काढू. ही डाळ आपण वाटून घेऊ आणि वाटल्यानंतर जे काय पाणी होईल त्याची कटाची आमटी बनवतात. आणि ही डाळ जी आहे ती गरम गरम असतानाच वाटायची, म्हणजे व्यवस्थित वाटल्या जाते. तुम्ही बघा हे कसं असं ड्राय पद्धतीने पुरण वाटलं गेलं आहे. याला आता गूळ घालून आपल्याला शिजवायचं आहे परत. तर जेव्हा पाटा आपण धुतो तर ही जी स्लिट दिली आहे पाट्याला, यातून हे सगळं खाली जायचं आणि ह्याच्यातून मग ते जेव्हा आपण कटाची आमटी बनवतो त्यामध्ये मिक्स करायचं. म्हणजे पाटाही धुतल्या गेला आणि डाळही वाया जात नाही. आता कित्येक लोकांना वाटेल ह्याच्यामध्ये हायजीन आहे का? का नाही आहे? जर तुम्ही स्वच्छ हात धुवून पुरण वाटत असाल आणि ज्या पाट्या वरवंट्यावर पुरण वाटलं तेच पाणी जर आपण काढून घेतलं, त्यात कुठलं आलं मग? नाही का? हा विचार करा. कारण काय असतं, कमेंट लगेच येतात, हां हे असं धुतात का? ह्याच्यात हायजीन कुठे गेलं? हायजीन आहे. हायजीन फर्स्ट. आता जेवढी डाळ तेवढीच गूळ किंवा मग त्याच्या सवापट, तुम्हाला गोड किती आवडतं त्या हिशोबाने हे एकत्र शिजवून घ्यायचं. आता जेवढी डाळ आपण घेतली होती तर भिजवल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर डाळीची क्वांटिटी वाढते. तर ती क्वांटिटी बघायची आणि तेवढाच गूळ घ्यायचा किंवा सवापट गूळ घ्यायचा आणि मग त्यात पुरण, उरलेलं पुरण एकत्रित करायचं. आलं लक्षात? आता बघा हे पुरण जे आहे ते सैल झालं, म्हणजे यात गूळ जे आहे ते वितळायला लागलं. आता हे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे. यामध्ये 1 पाव चमचा मीठ, जायफळ पावडर आणि वेलची. ती साधारण अर्धी अर्धी केली तरी चालेल. आणि पुरणात हा लाकडाचा जो चमचा आहे, चाटू आहे, हा उभा राहायला पाहिजे, म्हणजे पुरण झालं. आणि हे पुरण एवढं असं घट्ट व्हायला हवं. आपण याला थंड करू. याला आपण थंड करून घेऊ. आणि ह्यातला गोळा काढून हा असा छान आणि साधारण कणिक जर 30 ग्राम 40 ग्राम घेतली तर 100 ग्राम पुरण हे माप असावं. आणि अशा पद्धतीने हा गोळा कणकीत भरायचा. आणि अशा पद्धतीने हा पुरणाचा जो गोळा आहे तो कणकीत भरायचा. सोपा आहे की नाही? 1-2दा कठीण वाटेल, पण करत गेलात तर सोपं वाटेल. कराल ना? नक्की करा. मी बाकी हे सगळे पुरणाचे गोळे जे आहेत ते कणकीत भरून घेतो. दोन पद्धतीने तुम्ही लाटू शकता. एकतर असं हाताने पसरवून किंवा मग पहिले हाताने पसरून घ्यायचं आणि नंतर लाटणं. तांदळाची पिठी,
यावर छान तूप. आमच्या विदर्भात एवढी छान तुपामध्ये लडबडलेली पोळी खाण्याची प्रथा आहे. पोळी एवढी सॉफ्ट असावी की हे बघा पुरण त्यामध्ये व्यवस्थित भरलेलं आहे आणि कणिकसुद्धा पुरणाला मारक नाही आहे. आणि नंतर एकतर मग कटाची आमटी किंवा तूप. तर अशी ही पारंपरिक पद्धतीची पुरणाची पोळी, त्याच्याबरोबर कटाची आमटी, त्याच्यानंतर तुपाची वाटी. काही लोक दह्याबरोबर सुद्धा खातात बरं का, पण ते दही मलाईचं पाहिजे. नाही तर तुम्ही कंटाळून आंबट दही आणाल तर त्याच्यावर मजा येणार नाही. काही जण रबडीबरोबर खातात, मी खातो स्वतः. तसे हे वेगवेगळे प्रकार असतात. बाकी पुरणाच्या पोळीचं आख्यान या एपिसोडमध्ये बऱ्यापैकी मी तुम्हाला काही काही माहिती देत गेलो. तुमच्याकडे जर काही वेगळी माहिती असेल किंवा वेगळी नावं असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, सो दॅट बाकी लोकांनाही माहिती होईल, मलाही माहिती होईल. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढं मात्र नक्की. कारण अगदी थोडे राहिलेत 1 मिलियनला. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, काही काही रेसिपीजला एवढे हिट्स आलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 मिलियन एवढे हिट्स आले आहेत. पण ती मंडळी आपली सबस्क्रायबर नाही आहेत, तर त्यांनी व्हायला पाहिजे की नाही. प्लीज प्रयत्न करा. नमस्कार. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.